आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। उदासीन महापालिका प्रशासन, आरोग्याबाबत जनतेला नाहक शासन। सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 7 मधील रेल्वे ब्रिज खालून तेलुगू चर्च समोरील नालापासून माणिकनगर, समतानगर, कोल्हापूर चाळ रोड, रोझरी चर्च व विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत। याच ठिकाणी ऐतिहासिक नाला असून या नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे। लोकांना रहदारीसाठी एकच मार्ग असल्याने आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे। तसेच लहान मुले, महिला, वयोवृद्ध, आजारी रुग्ण यांना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागत असून येथे कोणत्याही क्षणी साप, विंचू अशा प्रकारच्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने यामुळे जीविताला धोका होऊ शकतो। पावसाळ्यात पाणी साठल्याने त्या घाण पाण्यातून चालत जावे लागत असल्यामुळे पायाला त्वचारोग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे। एकीकडे महापालिका प्रशासन स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा केलेला आहे, तर दुसरीकडे योजना खूप सुंदर राबवली म्हणून मोठी जाहिरात मोठ्या प्रमाणात केली असून इथे तर सर्वत्र गटारीचे साम्राज्य जनतेच्या पदरी टाकलेले आहे। स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली आलेल्या कोट्यावधी मलई महापालिकेच्या प्रशासन आरोग्य विभागाने लाटलेला आहे व महापालिकेचे सर्व अधिकारी यांना स्थानिक लोकांनी संपर्क साधला असता आपल्या भ्रमणध्वनी बंद करून ते ठेवतात। कार्यालयात भेटायला गेले असता कार्यालयामध्ये ते उपलब्ध नसतात, तर हे अधिकारी नेमके कोणाची नोकरी करतात याची चौकशी व्हावी। आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। लवकरात लवकर नालेसफाई करून लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता बनवावा, अन्यथा स्थानिक सर्व लोक मिळून आम्ही लवकरात लवकर आंदोलन उभं करू व कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला महापालिका प्रशासन व आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे हे जबाबदार राहतील। त्यामुळे लवकरात लवकर नालासफाई करून व तेथील झाडे झुडपे कमी करून लोकांना रहदारीचा रस्ता येण्यासाठी सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा स्थानिक लोकांना घेऊन आम्ही आंदोलन उभे करू, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष युवक उपाध्यक्ष सांगली शहर जिल्हा आकाराम उर्फ बापू कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे, राजू आवळे, समीर फौजदार, सम्राट जाधव, महेश मोहिते, अकबर सय्यद, सुजल परदेशी, राजेश गुजराती, मायकल बल्लारी असे म्हणाले। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। सांगली मिरज महानगरपालिका वार्ड क्रमांक 7 मधील रेल्वे चर्चच्या समोर नालेसफाई कोट्यवधीचा निधी आणून पण स्वच्छता जर झाली नसेल, तिथले नागरिक हैराण परेशान झालेले आहेत। याच्याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नाही। ताटे साहेब कुठे फिरतात किंवा काय करतात काय नाही, प्रशासक असून काहीसुद्धा प्रशासकाचा उपयोग होत नाही। त्यात मी जाहीर निषेध करतो, जर हे काम झालं नसेल, 5 दिवसात जर झालं नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगली मिरज महानगरपालिका आज नालेसफाईवर कोट्यावधी खर्च टेंडर काढून करत आहे। तरी तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर 7 समतानगरमधील लाईव्ह परिस्थिती। आज गवताच्या वर पाणी येऊन गटर तुंबलेला प्रकार घडलेला या ठिकाणी मी महापालिका प्रशासनाला वारंवार आम्ही या भागातील नागरिक कळवून, स्वच्छता निरीक्षक कांबळे साहेब यांनाही कळवून, आरोग्य अधिकारी ताटे साहेब यांनी तर आता फोन केल्यानंतर त्यांनी कट केला, उचललाही नाही साधा फोन त्यांनी। मी आयुक्तांना एक आवाहन करतो की साहेब या वार्ड नंबर 7 मधील कामाची तुम्ही पाहणी करावी व तात्काळ हा गटारीचा प्रश्न नालेसफाईचा मार्गी लावावा, अन्यथा या भागातील नागरिक घेऊन आम्ही प्रशासनावर महापालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी पाणी तुंबून जर उद्या लोकांच्या घरात जर पाणी आलं तर याला पूर्णपणे जबाबदार आरोग्य अधिकारी ताटे साहेब व या भागाचे स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे साहेब असतील, यांना यांचा माझा आरोप आहे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।